आणि एक मोठी बातमी हाती येते। आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत। 30 एप्रिलला भय्यूजी महाराज डॉक्टर आयुषी यांच्याशी विवाहबद्ध होणार असल्याचं समजतंय। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देतात। सागर, नम्रता, ही माहिती जी आहे ही आत्ताच आलेली आहे, ज्याच्यानुसार राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे भय्यूजी महाराज हे दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे। खरं तर याच्या मागे एक मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, कारण साधारणतः 3 वर्षापूर्वी भय्यूजी महाराज यांच्या वडिलांचं निधन झालं होतं। त्यानंतर 1 वर्षांनी म्हणजे 2 वर्षापूर्वी भय्यूजी महाराज यांच्या ज्या पत्नी आहे त्यांचंही निधन झालं होतं आणि तेव्हापासून राष्ट्रसंत भय्यूजी महाराज जे आहे यांचं कौटुंबिक आणि शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडलं होतं आणि त्याच्यामुळे असा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। त्यांच्या आई आणि 2 बहिणी यांनी हा निर्णय घेतल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ती भय्यू महाराजांच्या वतीनं देण्यात आली आहे। या 2 बहिणी आणि आईच्या आग्रहाखातर भय्यू महाराज हे दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत। 30 एप्रिलला मध्य प्रदेशातील डॉक्टर आयुषी यांच्याशी घरगुती सोहळ्यामध्ये भय्यू महाराज जे आहे ते विवाह बंधनात अडकतील अशी आत्ताची प्राथमिक माहिती आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा आज दुपारी किंवा संध्याकाळी भय्यू महाराज करणार आहेत। नम्रता, सागर अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।